सौम्या हे घे. अरे थँक्यू राधा, थँक्यू. आलोच. काय रे? अगं पाणी पाणी हवंय. मी देते ना, बस. सगळं प्रेमाने करते ही बाई. हॅलो. अरे हॅलो काय हॅलो, मी किती वेळ थांबायचं अजून खाली इथे? अगं ऐक ना, फक्त आजची रात्र मी करतो ना काहीतरी. आजची रात्र वगैरे काय मला माहिती नाही. त्याला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढ, मी वर येते. नाही बच्चा, तू प्लीज तिथेच थांब. काय हॅलो हॅलो, काही करू. थँक्यू. इथे इथे कुठे झोपतोस? उठ उठ. का काय झालं? ढेकून आहे? नाही काय झालं? झोपू दे ना. अगं झोपू दे, काय त्याची गैरसोय होईल इथे. वेळ आहे का? मगाचपासून इथेच झोपलोय मी. अरे ऐक ऐक ऐक, कसं आहे, सकाळी मुलं बिलं खेळतात ना, आवाज होईल, दूधवाला येईल, रात्री तुला थंडी वाजेल. अरे मग हे ना मस्त थंडी वाजली. ऐक ना तू, ऐक जरा, तुझी मी सोय बाबा. व्यवस्थित सोय करतो. अरे मला काही प्रॉब्लेम नाही. ऐक तर तू, ये ना. मी आलो याची जरा सोय करू. काही प्रॉब्लेम नाही मला. ये रे. अरे झोपू दे ना मला. झोप ना, झोपायचं नाही. हे बघ मी कम्फर्टेबल आहे तिथे. मी कम्फर्टेबल. अरे ऐकशील का तू माझं? काय जबरदस्ती आहे? ये. अरे पण झोपू दे ना मला. ऐकशील का तू? एक खोटं लपवण्यासाठी तुम्हाला 17 खोटी बोलायला लागतात. तुमच्याच जाळ्यात तुम्हीच अडकत चालल्यात गुरुनाथ सुभेदार. अरे यार तू हाकलवतोस यार मला. वेडायस का? हाकलून कशाला? अरे मग काय तू ऐक, मला असं बरं नाही वाटत. मी तुझी सोय करतो ना चांगली. कुठे? ते बघतो ना मी, तू नको काळजी करूस. मी तू एक थांब इथे, मी कार घेऊन आलो. तू काय गाडीत झोपवणार आहेस मला? अरे गाडीत कशाला झोपेल तू? हळू बोल, तू इथेच थांब, कुठेही जाऊ नको. मी आलो. काय थांब, गुरु? थांब, थांब. कोण आहे? हॅलो राधा, काय करतेस तू? जरा बाल्कनी दे ना. काय झालं? आणि हे कुठे आहे? तू गेला गाडी आणायला, तू बाल्कनीत तरी ये. काय झालं? हा ऐक ना राधा, तुला ती मुलगी दिसते का? ती हा, तिचं काय? कोण आहे ग? जाम क्यूट आहे. सगळे पुरुष सारखेच तुम्ही. हा? काय करायचंय तुला? काय करायचंय म्हणजे? असं लग्नाचा विचार करतोय मी. लग्न नाही झालंय माझं अजून. आणि तूच मागे लागली होतीस ना लग्नासाठी, म्हणून विचारतोय. सांग ना कोण आहे? तिच्याबरोबर संसार थाटायचाय? भलते विचार करू नकोस. ए तू स्वप्नांवर वगैरे काय जातेस? मी फक्त नाव विचारतोय. तिचं नाव सांग ना यार. शनाया. माझं फक्त आणि फक्त शनायावर प्रेम आहे. शनाया. शन्याखाली फेऱ्या मारती आणि हे पण खालीच आहेत. आता सौमित्राला शन्याबद्दल काही कळायला नको. हॅलो हॅलो राधा. हॅलो राधा, कुठे हरवलीस? हा बोल, मी इथेच आहे. मी फक्त नाव विचारलं. तू काय एकदम जेलस वगैरे काय? तू काही सुधारायचं नाहीस. अरे लग्न होईपर्यंत बिघडण्याचा अधिकार आहे मला. हा पण लग्न झाल्यावर परस्त्री माते समान, नाहीतर भगिनी समान. हा कसं वाटलं माझं? बरं आले तुमचे हे, नंतर बोलूया. चल बाय बाय बाय. बरं ऐक ना गुरु, हा ही मुलगी कोण आहे रे? काही नाही, कोणी नाही, कोणी. बरं माझी सोय कुठे केली असते तर सांग. मी सगळं सांगतो, तू गाडीत तर बस ना. गुरु एक रिक्वेस्ट. तू ओळखतोस का तिला? चल ना बाबा, असं काय वागतोस तू? अरे पण सोय कुठे केली असते तर मी सांगतो ना, गाडीत तर बस ना तू. अरे पण तू काय एवढं काय करतोय? चल, इट्स ऑलरेडी लेट. या नारळ पाणी. घेते. काय झालं आता? अरे बघ ना, राधिका फोनच उचलत नाहीये. अगं कामात असतील त्या. एक तर मुलांच्या परीक्षा चालू होतात आजपासून. त्या अथर्वची आवरावर करत असतील. बरं चल, मलाही नेहाचं आवरायचंय. मी बघतो ती उठलीये का. उठलीये ती, ब्रश करते. वा,
माझे गुण घेतलेत पोरीने सगळे. तरीच म्हटलं अजून बोललास कसा नाही. बर हे घ्या, नारळ पाणी घ्या, डोकं थंड करा. घ्या. घेते. बर काय म्हणत होतीस तू राधिका वहिनींचं? कशाला फोन करायचा होता? अरे मी तिला सांगणार होते फोन करून की मुलांच्या परीक्षा चालू आहेत ना, तोपर्यंत मीच त्यांना सोडत जाईन शाळेत, म्हणजे तिला टेन्शन नको ना. अरे हो, मग मी त्यांना घेऊन येत जाईन. सांग त्यांना तसं. हा कळवते मी तिला. अरे पण फोन तर उचलला पाहिजे तिने. मेसेज कर ना. हा तेच करते आता. कसं झालंय ना, सगळं सोशल नेटवर्किंग वर चालू आहे. सगळेजण एकमेकाला मेसेजेस करतात, प्रत्यक्ष भेटच होत नाही. एवढा वेळ असतो कोणाकडे जाऊन भेटायला कोणाला, म्हणून सगळं मेसेजवर. कोणी येत नाही, कोणी जात नाही. नाही पण राधिका वहिनी याला अपवाद येतात. त्यांच्याकडे सतत पाहुणे असतात. आता पण नवीन कोणीतरी आलंय. कोण आलंय राधिकाकडे? मला माहित नाही, गुरु आणि तो बोलत होता आणि ती शनाया खाली फेऱ्या मारत होती. काय कळतच नाहीये मला राधिकाचं काय चाललंय. तर मी आज जाऊन भेटते तिला, म्हणजे कळेल काय येते. बरं चल, मी आता बघते नेहानी आवरलंय की नाही. आता थांब ना, ती आवरेल ना तिचं. मला उशीर होतोय. बरं चालेल, मग आपणही मेसेजवरच बोलूया. हा पोचले की मेसेज करते ते. वहिनी सॉरी, मला जरा उठायला उशीर झाला. मी मांडते चहा. अगं मी चहा केलाय राधिका, आणि मी नाश्त्याचीच तयारी करते. हे काय? अगं मी खरंच करते ना. अगं पण झालंय सगळं. हे काय नाश्त्याची तयारीच चालली अगं, आहे? मग उठवायचंच ना मला. अगं तू ऑफिस मधून दमून येतेस की नाही, आणि आज परत तुला जायचंय. तू आवर, मी करते बाकीचं. मी बघते वहिनी. हा तू अथर्वचं आवरलंय का बघ ना प्लीज. गुड मॉर्निंग. हळू हळू हळू. किती जोरात ओरडतोयस. झोपलेत की काय अजून? नाही झोपले नाहीये कोणी. पण काय रे आज सकाळी सकाळी एकदम अगं काय, त्या जेटलॅग मुळे रात्रभर झोप नाही. जेटलॅग? नाही जेप्लॉक्स नावाच्या गोळ्या आहेत ना, त्या घेऊन शेवटी झोपायला लागला. आणि गुरुने हाकललं नाही यार, डिस्टर्ब झालं, झोप नाही मला. मग आता सकाळी सकाळी काय घरी झोपायला आला की काय माझ्या? नाही ऍक्च्युली एक सिक्रेट आहे. ती काल मी तुला मुलगी दाखवली बघ, ती ग सोसायटीतली, तिची जरा चौकशी करावं म्हणलं, म्हणून जरा आलो इकडे. सगळे पुरुष सारखेच. चिडू नको ना यार. बरं मी काय म्हणते, हा, बोल. सुमित्र, मी जरा घाईते बरं का. हा. नाही मला खूप आवरायचंय. अथर्वचा डबा तयार करायचाय, तो भरायचाय, मला ऑफिसला जायचंय, त्याची तयारी करायची. अरे इट्स ओके, डोंट वरी, मी आहे ना, मी सगळं करतो, मी मदत करतो तुला. बोल काय काय करायचं. नाही नाही तसं नाही, मी करते. नाही कामाचं सांग तू. एकच मिनिट थांब. ऐका हे मी डब्यात भरू का? ए अथर्वचा. हॅलो हॅलो. नाही. हा हा एक नाही ऐका ना, मी काय म्हणते. हो हो हो. राधिका, हॅलो गुड मॉर्निंग. काय कोण आहे तुम्ही? मी अहो काय झालं? अहो काय तुम्ही डायरेक्ट किचन मध्ये घुसलाय? बाहेर व्हा आधी. नाही मी डबा अहो भरतोय. पण कोण आहे तुम्ही? डबे कसले भरताय? बाहेर व्हा अहो आधी. ऐका ना मॅडम. बाहेर व्हा तुम्ही आधी. अरे चिडले का अहो बाहेर व्हा आधी. अहो चिडू नका तुम्ही. चिडू नका अगं, म्हणजे ही कोण कुठे- आहे तुम्ही? हसताय काय? गुरुनाथ, ऐका अहो ऐका तुम्ही. कोण हे काय घुसलंय घरात? काय गोंधळ चाललाय? कोण आहे ते? घरात घुसले डायरेक्ट. अरे हा, ही ही काय हा माझा मित्र सौमित्र. ही अरे तू ही काय लावलंयस? हे बघ सौमित्र, या बहिणी, हा सौमित्र. नमस्कार. पण ही शनाया. शनाया, जिसे ढूंढते थे गली गली वो तो घर के पिछवाड़े मिली. अच्छा, म्हणजे तुम्ही ओळखता का यांना? हो ओळखतो, म्हणजे काय, मित्र आहे माझा. पण गुरु हा. चेहरेपट्टी एकदम जुळणारी, म्हणजे बहीण आहे का? हे बहीण काय, बहीण नाहीये ती. हे मैत्रिणी आहे माझी. दिस इज नॉट फेअर गुरु. मी मित्र असून मला घराबाहेर काढलंस आणि मैत्रिणीला घरात ठेवतोस काय? अरे राधा, याला पुरुषोत्तम म्हणायचं ना कॉलेजला. हा माझ्यासारखा छपरी व्हायला लागला आता. हे छपरी काय छपरी? ओ माय गॉड, मैत्रीण चिडली तुझी. हे पण छान दिसता चिडल्यावर, यु नो ऍटिट्यूड. एकदम. हे तू उघड फ्लर्टिंग काय? तू फ्लर्टिंग काय करतोस? मग काय करू? काय हे बघ, हे असलं चालणार नाही. मी आत्ताच सांगून ठेवतोय. अरे तू फ्लर्टिंग कसं करू शकतोस? हे बघ, शी इज नॉट दॅट टाईप ऑफ गर्ल. म्हणजे
म्हणजे काय विचारतेस राधिका? हा? तू उलट सांगायला पाहिजेस ना त्याला की फ्लर्टिंग नको करूस म्हणून. आणि तूच मग काय करू? तू थांब ना, आता गडबड चालू आहे ना घरात. अथर्वलाही शाळेत जायचंय, तर तू आता आलाच तर चहा बिया पिऊ दे त्याला आणि मग जा तू. हा, म्हणजे आम्ही आमच्या कामाला लागतो काय. हा, चला कामाला लागू, तू चहा पिऊन जा. चल आपण ब्रेकफास्ट करूया. पण हरकत नाही यार. गुरु, मला भरपूर वेळ आहे, मी रिकाम टेकडाच आहे ना, मी सगळी कामं करतो यार. हे बघ, आला नाश्ता आलेला आहे. आणि राधा, हा अथर्वचा टिफिन फक्त बॅगेत भरायचा, तुझा टिफिन घेऊन येतो. ओके? राधिका, काय प्रकार आहे हा? काय प्रकार? काय मदत करून राहिला तो म्हणे? काय प्रकार आहे? राधा, टिफिन रेडी, हे धर. आणि शनाया, तुला मस्का लाव. हे हा, चिडतो सर का? बटर लाव का? सॉरी बटर. तू सोड बरं ते. मी सगळ्यांसाठी चहा मांडते. हा, अगं राधिका, मी चहा केलाय, फक्त वाढवते मी तो. तुम्ही दोघी थांबा यार, मी आहे ना यार, मी रिकाम टेकडा आहे, मी सगळ्यांसाठी चहा आणतो, सगळ्यांना मस्तपैकी चहा. मला कॉफी. उगाचच वेगळं काहीतरी. कॉफी हवी आहे काय? कशी स्ट्रॉंग? हे जा ना तू. काय कॉफी काय मागते त्याला? बस. हॅलो, बरं मी मुलांना सोडायला खाली जाते. अरे ती, अगं तू एकटी कशाला? मी पण येते ना. अगं तुला कामं असतील ना. नाही, मी येते, तेवढीच आपली भेट होईल. हल्ली तुम्हाला वेळ नसतो मिसेस गुप्ते. बरं मी ये, वाट बघते. हो. अथर्व चल लवकर. अथर्व! अरे बापरे, तू ओळखलं नसशील मला. काय रे, लहानपणापासून टाय वगैरे, आणि नाही ओळखलंय मला. अथर्व काका आहे, काल आला होता, आपली भेट नाही झाली. मीच ओळख करून गेलो. हाय अथर्व. काय ये बात, मी सौमित्र, तुझ्या आईचा आणि बाबाचा नागपूरचा कॉलेजचा मित्र, बरं का? हा, लक्षात ठेवायचं नाव, सौमित्र काका. मामा आहे ना तुझा तो? सौमित्र काका रे, काका. अरे काका कसं असेल? हे बघ, तुझ्या आईचा फ्रेंड आहे की नाही तो, मग तो मामा. आईच्या भावाला म्हणतो की नाही मामा, आम्ही मित्र आहे की नाही. सौमित्र काका. मामा म्हणू दे ना त्याला. मामा सौमित्र काका. मामा म्हणतो. काय म्हणणार तू? सौमित्र अंकल. स्मार्ट बॉय. अंकल म्हणजे काय, दोन्ही झालं ना, काका मामा. बर सौमित्र, तू बस, मी याला सोडून येते खाली स्कूल. काय तू नाही करायचं काय? मी आहे ना. थांब रे अथर्व, ये इकडे. चल घाल लवकर. अरे बापरे, केवढी जड बॅग. तू कुठे घेऊन जाणार? मी सोडून येतो याला. ओके, तू सांगशील ना मला कुठे सोडायचं ते, मी सोडून येतो. अरे सरळ चालत नाही जायचं आपण. ये इथे खात्यावर लवकर, फास्ट, शाबाश. कम ऑन, डेस्टिनेशन बस स्टॉप 1 2 3 4. बापरे, काय माणूस आहे हा, वादळ आहे नुसतं. वादळ कसलं, एक नंबरचा आगाऊ आहे. तुमचा मित्र तुमच्या मुलाला स्कूल बस साठी सोडायला जातोय. आता तुम्हीच विचार करा, आगाऊ आहे म्हणे. आई अथर्व कुठे? अगं येतोय राधिका मावशी बरोबर. आई तो बघ आला. लवकर चल. आई ते न्यू अंकल कोण आहेत? आलं की नाही यार, आलं की नाही? माहित नाही का? किती हाच आहे का? अरे हाच आहे का? हा उतर. सौमित्र अंकल, ही नेहा माझी बेस्ट फ्रेंड. हो काय? आणि आईची बेस्ट फ्रेंड रेवती मावशी. अच्छा, तुम्हीच का लेवती मावशी? रेवती राधिकाची बेस्ट फ्रेंड. हो, पण मी तुम्हाला ओळखलं नाही, म्हणजे याआधी कधी बघितलं नाही ना, म्हणून. अहो कसं बघाल, या आधी कधी आलोच नाही ना मी इथे. मी नागपूरचा मित्र आहे दोघांचा. अच्छा, पण मग अथर्वची मुंज झाली नागपूरला तेव्हाही नव्हतात तुम्ही? नाही, तेव्हा मी अमेरिकेला, अमरावतीला होतो ना. आता अमेरिका म्हणालात ना? शार्प आहेत मॅडम. अहो नाही, काय आहे, मला कोणी विचारलं ना कुठे राहता, की मी विनोदात अमेरिका असंच म्हणतो. अमरावतीला ती सवयच लागली आहे. आणि खरं सांगायचं तर आमची अमरावती आहेच अमेरिकेसारखी. काय ना, सध्या मी कामानिमित्त असा फिरत असतो सगळीकडे. सो सध्या मुंबईत आलो होतो, तर म्हटलं गुरुच्या घरी जाऊया. एकदम घट्ट मैत्री आहे आमची कॉलेजमधली. तुम्ही अथर्वला सोडायला का आलात? म्हणजे मी राधिकाला म्हटलं होतं ये म्हणून. नाही, राधा आणि गुरु जरा बिझी होते. राधा? हा, मी राधाच म्हणतो तिला कॉलेजमध्ये असल्यापासून. सो ते जरा बिझी होते, म्हटलं मी सोडून येतो अथर्वला, एवढं काय त्यात. तर त्यानिमित्ताने अथर्वशी पण ओळख झाली, जरा मैत्री झाली आमची. आणि मैत्रीचंच कर्तव्य पार पाडायला आलोय मी. म्हणजे
अहो तुम्ही एवढं बारकाईने ऐकू नका हो माझं. मी आपले डायलॉग फेकत असतो असे. हे, नेहा, हाय. हे बघ, आता आपण ना एक गेम खेळूया. मी तुम्हाला जादू करून दाखवतो. ओके? हा. कोण आहे हा सौमित्र? ह्याच्या मनात एक आहे आणि तोंडावर एक आहे असं वाटतंय. राधिकाला विचारायला हवं. बच्चा, आता तू आरशासमोर फोटो कसले बघते? तू बाजूला हो ना, मला तयार होते. फोटोज बघ ना यार, किती गोड दिसतोय आपण. अरे हे कधीचे फोटो आहे? यू डोंट रिमेंबर लास्ट टाइम इंटरव्ह्यूज होते ना, तेव्हाचे फोटो आहे ते. अरे बापरे, कसं दिसत होतो ना आपण. अरे यार तू बघ ना माझ्याकडे किती प्रेमाने बघतोयस. मग होतच प्रेम. होतं मग माझ्या अजून प्रेमच नाही. असं नाही बच्चा, म्हणजे आहेच अजून प्रेम. आणि किती गोड दिसतेस तू, बघ ना. तू बघ ना कसला हॉट दिसतोयस यार. आणि आता बघ शी. काय आता काय शी? अरे मग काय तू जिम नाही करत, काही नाही करत, डाएट नाही करत, तेव्हा किती छान दिसत होतं. लुक ऍट युअर फेस. असं काही नाहीये, मी अजूनही फिट आहे. थोडस आता फरक पडतोच ना यार. काय फरक पडतो? बरं ऍक्च्युली तुझा तो मित्र आहे ना, कोणतो सौमित्र, त्याचं काय? हा तो आय डोंट नो, म्हणजे हिज फुल ऑफ लाईफ. तसं तो खूप एनर्जेटिक वागतो. आणि तू बघ ना सतत आपलं टेन्शन आणि या आणि त्या, म्हणून तुला इशी अंकल म्हणते. ती इशी बिंडोके, तिचं नको सांगूस मला. आणि ऑफिसच्या जबाबदारी आहेत यार माझ्यावर. तो त्याला काय जाते हॅपी गो लकी राहायला. हेच सतत टेन्शन, ऑफिस, गेम. अगं आता ऑफिस मी सगळं सांभाळतो एवढंच. ऑफिसवरून आठवलं मला, आता ऑफिसला जायला उशीर होतोय. आणि आता थँक्स फॉर प्रूव्हिंग माय पॉइंट. हेच ऑफिस बॉस आहेस ना तू. कम ऑन, लेट जा, काही नाही. काय लेट काय जा, इथे आधीच टेन्शन आहे. त्याच्यात ती राधिका पण ना. राधिकाचं काय? नाही काही नाही, ते तिच्या कंपनीला ते एका मोठ्या अमेरिकन कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. हु इज दॅट फूल? कोणी दिलं असेल कॉन्ट्रॅक्ट तिला? नाही ते तर शोधून काढतोच मी. पण आता मुद्दा हा आहे की मला गाफील राहून चालणार नाही. तू चल ना, आवर ना. मग आता उशीर होतो तर निघूया ना. हा लगेच 2 मिनिटं. कमाल झालं यार हसू नको यार. नाही म्हणजे गंमत म्हणून ठीक आहे, पण माझी काल किती गडबड झाली होती माहितीये का तुला? त्या राधिकाला काही कळू द्यायचं नव्हतं, मला सगळं माहितीये. आणि गुरुलाही हे सगळं कळू द्यायचं नव्हतं. जरा सोच, आपल्याला एवढं वाटतंय, राधिका वहिनींना काय वाटत असेल? अरे मी काल बघितलं ना यार सगळं. मी कालपासून ना एकदम डिस्टर्ब आहे यार. पण तुझा कमाल आहे यार, तू डायरेक्ट घरी पोहोचलास. हा, मला 2 गोष्टी बघायच्या होत्या. एक तर मला त्या शनायाला पाहायचं होतं, आणि दुसरी गोष्ट ही की मला अचानक बघून गुरु आणि राधिकाची काय रिएक्शन होती ना, हेही बघायचं होतं. राधिकाने नेहमीप्रमाणे जागत स्वागत केलं माझं, पण गुरु जाम हादरला होता यार. त्याला काही कळेच ना मला बघून. अशी ना त्याच्या डोळ्यात गिल्ट दिसत होती मला. आणि मी पण नीच, मी मुद्दाम त्याच्या समोर जाऊन डोळ्यात डोळे घालून बघत होतो. आणि काय त्याला गिल्ट वाटणारच, काय दुसरं काय करू शकतो तो? आणि एवढी जर लाज वाटत असेल मग कशाला करायचे असले उद्योग? आणि ये नीच माणसा, पाहिलंस ना शनायाला कशी आहे ती? हा बरी आहे. आनंद यार, बी सिरियस यार. यार मला एकच गोष्ट कळत नाही, आपण गुरुच्या संसारी आयुष्यात शिरून एका बाईचा संसार उद्ध्वस्त करतोय. इतकी साधी गोष्ट कशी कळत नाही यार या पोरीला? ती काल मला तिथे दिसली ना, तेव्हा अशी ना डोक्यात तिडीक गेली होती. मी आवरलं स्वतःला, खरं सांगतो. ठीक आहे यार, मला समजू शकतं यार आनंद, मला समजू शकतं. मोह होतो यार, सगळ्यांनाच होतो, आपल्यालाही होतो. अरे पण तू विंडो शॉपिंग कर ना तिथे, पण काही प्रॉब्लेम नाहीये. पण हा गुरु स्वतः मालक असल्यासारखा दुकानात शिरलाय. कुठपर्यंत वाहवत जायचं, कुठे थांबायचं हे कळायला पाहिजे ना यार आपल्याला. असंच मनमर्जी सारखं वागत राहिलं तर काय अर्थच नाही उरणार यार. हो, 100 शेड्स ऑफ बाबा सौमित्र. काय म्हणजे तुझा हा शेड कधीच पाहिला नव्हता. म्हणजे काय बोलतोयस तू? मला एवढं जड जाते. चुकून शनाला समजू नकोस, ती बिंडोक आणि मूर्ख मुलगी आहे, तिला काहीच कळणार नाही. एक्झॅक्टली ऑपोजिट ऑफ राधिका वहिनी. राधिकाची गोष्टच वेगळी आहे. ती आधीपासूनच खूप समजूतदार होती. पण खूप सहन केलं यार तिने, खूप सहन केलं. आनंद, प्रत्येक बाई, जगातली प्रत्येक बाई आपला संसार वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करते, खूप सहन करते. पण प्रत्येक सहनशक्तीला सीमा असते ना यार. आणि ही लिमिट जेव्हा संपते ना आनंद, तेव्हा तिच्या मनातली धग मशाल बनते बघ. आणि ही मशाल गुरुच्या सुखाला आग लावल्याशिवाय शांत नाही होणार बघ तू.
आणि आपणही तेच करायचं आनंद. ही मशाल पेटतीच राहायला पाहिजे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग सर. काय कसं चाललंय काम? ऑल वेल सर. हो सरांना पण भेटलो. कोण सर? राजवाडे सर. राजवाडे सर आले? हो